नमस्कार. आत्रेयसमारंभं वाग्भटाचार्यमध्यमम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्परां. सुश्रुतसंहितायां निदानस्थाने 13 अध्यायः अर्थात क्षुद्ररोगाणाम् अध्यायं व्याख्यास्यामः. म्हणजे आम्ही इथे क्षुद्ररोगांचं वर्णन करतो असं ते सांगतात. तर या अध्यायातील पहिले 29 श्लोक आपण पाहिलेले आहेत. यानंतर 30व्या श्लोकापासून आज सुरुवात करूया. शर्करा उन्मथिते पादे क्षते वा कंटकादिभिः मेदो रक्तानुगैश्चैव दोषैर्वा जायते नृणाम् स किल कठिनो ग्रंथिर् निम्नमध्योन्नतोस् अपि वा कोलमात्रः सरुक्स्रावी जायते कदरस्तु सः. कदर या व्याधीचं वर्णन करताना ते सांगतात, शर्करा उन्मथिते पादे. शर्करा म्हणजे जे असे टोकदार किंवा वाळूसारखे दगड किंवा पाय, माती किंवा असं काही मिश्रण जे शर्करा स्वरूप आहे. शर्करा म्हणजे इथे त्यांनी घटकर्पर खंडादेहा म्हणून दिलं आहे. घटकर्पर म्हणजे खापराची भांडी वगैरे जे काही माठ वगैरे फुटलेले असेल, त्याची जी काही तिथे माती तयार झाली असेल, दगड तयार झाले असतील, काही बाकीचे दगड असतील, वाळू असेल, हे जे काही सगळं मिश्रण येईल ते पादे. क्षते वा कंटकादिभिः, या सगळ्या गोष्टींनी जर पायांमध्ये क्षती निर्माण झाली असेल, विकृती निर्माण झाली असेल, जखम तयार झाली असेल किंवा काटे वगैरे काही टोचल्यामुळे, तर मग काय होतं? मेदो रक्तानुगश्चैव, मेद आणि रक्त यांचा दोष अनुगत होतात. मेदो रक्तानुगैश्चैव दोषैर्वा जायते नृणाम् स किल कठिनो. किल स्वरूपाचं टोकदार असं, कठीण. किलकचा अर्थ आपण खिळा या अर्थाने घेतो, पण किलयुक्त याचा अर्थ किलेन सदृश सकिलम इति अव्ययी भावा सकिलमच्या असो कठीणश्च सकिल कठीण. कठीण असं. ग्रंथिर्निम्न मध्य उन्नतो अपि वा, म्हणजे कोणत्याही प्रकारची ग्रंथी निर्माण होऊ शकते. निम्न स्वरूपाची सुद्धा होऊ शकते, मध्य स्वरूपाची सुद्धा होऊ शकते किंवा उन्नत स्वरूपाची सुद्धा होऊ शकते. कोलमात्र हा स्वरूप, ही किती प्रमाणे त्याचं कोलमात्र, कोल स्वरूपाचं. कोलवत इति बदरवत, म्हणजे बोराप्रमाणे किंवा आकार तेवढा. सरुक वेदनासहित. स्रावी स्राव असणारे. जायते कधी कधी वेदना असतात आणि स्राव असतो, त्याला त्यांनी कदर असं म्हटलेलं आहे. ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये कॉन असं म्हणतो. तर यावर डल्हणाचार्य आणि न्यायचंद्रिका व्याख्या गैदासांची काय म्हणते ते पाहूया. सुरुवातीला न्यायचंद्रिका व्याख्या. शर्करा बदरस्तु शर्करा उन्मथिते पादे इत्यादीना. कोलवत इति बदरवत. भोज अभिप्रायेण हस्तयोर अपि इच्छन्ति, म्हणजे भोजानुसार हातामध्ये पण होतो. तथा हि भोजाः हस्तयोः पादयोश्चापि गंभीर अनुगतं खरं मांसकीलं जनयतः कुपितो कफमारुतो सशल्यम् अपि तं देशं मन्यते तेन पीडितः शर्कराबदरं केचिन् अन्यन्ते अन्येच कंटकम. काही जण त्याला कंटक म्हणतात, काही जण शर्करा बदर अशा अर्थाने स्वरूप देणं मान्य करतात किंवा त्या स्वरूप तिथे सापडतं. सशल्य पण असतं, त्याच्यामुळे तिथे पीडा निर्माण होते, मांसकील निर्माण होतात.
कफमारुत प्रधान असलेला हा व्याधी आहे. हे सगळं भोजनानुसार चाललं. हस्त किंवा पाद या दोन्ही ठिकाणी गंभीर अनुगत झालेले दोष खरं स्वरूपाचे किंवा तिथे मांसामध्ये खरं तू आणतात, त्याच्यामुळे मांस कील निर्माण होतं, मांसांकुर निर्माण झाल्यासारखं. तर निबंध संग्रह व्याख्येमध्ये शर्करा इत्यादी शर्करा घटकर्परा खंडादया ताभिन उन्मथिते पीडिते कीलेन सदृशं सकील इति अव्ययी भावः सकीलं च असो कठिनश्च सकील कठिन हस्तयोर अपि इति भोजः. त्यानंतर पुढे सूत्र क्रमांक 32. अलस. क्लिन्न अंगुली अंतरौ पादौ कंडूदाह रुगन्वितौ दुष्टकर्धम संस्पर्शात अलसं तं विनिर्दिशत. क्लिन्न अंगुली अंतरो, बऱ्याच काळापर्यंत क्लिन्न म्हणजे चिखल किंवा दलदल या भागामध्ये काम केल्यामुळे किंवा त्याचा संस्पर्श झाल्यामुळे बोटांच्या मध्ये, पायांमध्ये कंडू, दाह, रुजा असं स्वरूप असलेल्या पीडका तयार होतात. त्याला अलस अशा अर्थाने मानलं जातं, ज्याला चिलब्लेन असं आत्ताच्या याच्यामध्ये आपण नाव देतो किंवा चिखल्या होणं असं मराठीत बरेचदा म्हणतो. सातत्याने पाण्यात काम करणारी, पाणवठ्यावर कामं करणारी लोक, भातशेती किंवा जिथे पावसाचं पाणी खूप साचतं किंवा जिथे चिखलामध्ये काही पदार्थ वनस्पती लागवड केली जाते, ज्या वनस्पतींची, शेतात काम करणारे मजूर असतील, रोज पाटात काम करणारी लोक वगैरे, ज्यांचा साधारणतः चिखलाशी किंवा पाण्याशी संपर्क जास्त येतो, दुष्टकर्दम संस्पर्शात या अर्थाने त्या लोकांमध्ये अलस निर्माण होतं. क्लिन्न इत्यादी अयम कफेन स शोणितेन. निबंध संग्रह व्याख्येमध्ये कफ आणि सशोणित म्हणजे रक्त यांचा या व्याधीच्या संप्राप्तीमध्ये सहभाग असतो हे त्यांनी सांगितलं. तर न्यायचंद्रिका व्याख्येत क्लिन्न अंगुल्यंतरो पाद इत्यादीना अलसका अयम कफम फेन सशोणितम. इथे त्याने तेच मानलं. तत्र कंडू कफस्य शोणितस्य दाहरुज, म्हणजे कंडू हा कफामुळे आणि दाहरुज ही लक्षणं शोणितामुळे. रोमकूपानुगम पित्तम वातेन सह मूर्छितम प्रचावयति रोमाणि तथा श्लेष्मा सशोणिता. वृणद्धि रोमकूपांस्तु ततो अन्येषाम् असंभवः तत् इंद्रलुप्तं खालित्यं रुज्जेति च विभाव्यते. खालित्य किंवा इंद्रलुप्त किंवा रुज्जा, ज्याला आपण हिंदीमध्ये रुई पडणे असं म्हणतो किंवा मराठीत चाई पडणे असा आपण शब्द वापरतो. काय सांगितलं त्याच्यात? रोमकूपानुगम पित्तम वातेन सह मूर्छितम. रोमकूपांमध्ये पित्त वायूसह जातं, मूर्छित होतं म्हणजे विकृत गती प्राप्त होते, प्रतिलोम गती होते. प्रचावयती रोमाणी तथा श्लेष्मा सशोणिता. तिथल्या रोमांना च्या ठिकाणी स्थान संश्रय करून रक्त आणि कफ यांना घेऊन, म्हणजे प्रचावयती रोमाणी रोम बाहेर काढतं, त्यांना ती जागा सोडायला लावतं, त्याच्यामुळे केस गळतात त्या ठिकाणचे, आणि कफ आणि रक्ताबरोबर
जाऊन दुष्टी करतात. मग त्याच्यामुळे काय होतं, ऋणध्ये रोमकूपास्तू, रोमकूपांचा अवरोध होतो, मार्ग अवरोध होतो. अन्येषाम असंभवा, मग त्याच्यामुळे पुन्हा एकदा केस निर्माण होण्याची शक्यता थांबते. तद इंद्रलुप्तम खालित्यम रुज्जेतीच विभाव्यते, म्हणून इंद्रलुप्त असं याला म्हटलं जातं, किंवा खालित्य किंवा रुज्जा असं याला नाव दिलं जातं. आता हे रोमकूपांचं रोध दूर करण्यासाठी बरेचदा आपण लेखन किंवा रक्तमोक्षण किंवा वेधन ही चिकित्सा करतो इंद्रलुप्तात. त्याचं कारण असते. मग न्यायचंद्रिका व्याख्येत काय सांगितलं? रोमकूपानुकम पित्तम इत्यादींना इंद्रलुप्तम. रोमकूपानुग पित्तम जे आहे त्याला इंद्रलुप्त म्हटलं. खालित्यम रुज्यतेची तस्यैव संज्ञांतरम, खालित्य आणि रुज्य हे त्याच्या संज्ञा म्हणजे पर्यायी नव्यात. तत्र खालित्यम पुंसाम एव न तू योषिताम, खालित्य हे पुरुषांमध्ये जास्त होतं किंवा होतं, स्त्रियांमध्ये होत नाही. तथा ही विधेहा अत्यंत सुकुमारांग्यो रजोदुष्टम सर्वंतीच अव्यापाररता यस्मात् तस्मान्न खलिती स्त्रिया, म्हणजे जास्त काही त्यांच्यामध्ये अतिश्रम म्हणण्यापेक्षा अतिव्यापार किंवा विपणनाची जास्त कार्य नाही आहेत. आणि जे काही सगळ्या स्त्रिया आहेत त्या अत्यंत सुकुमार असतात, आणि जे काही सगळ्या दुष्टी भाग आहे तो रजभागाने निघून जातो. त्याच्यामुळे वातादी दोष दुष्ट शरीरामध्ये होण्याचं प्रमाण कमी असतं. अस्य अयम अभिप्राय, याच्यावर त्यांचं म्हणणं काय, अव्यापारेनं वातपित्तेनं प्रकुप्यते. आता इथे अव्यापार याचा अर्थ यांनी केला की वातपित्त इथे प्रकोपित होत नाही. ततो न लोम प्रत्यवः, त्याच्यामुळे लोम निघून जात नाही. रजो विमुक्त्याच स्रोतोवरोध अभावात च्युत्यानाम अपि पुनर्विरोह इति. रज नियमित चालू असल्यामुळे रजप्रवर्तनामुळे स्रोतोवरोध होत नाही, त्यामुळे केस तिथून गळत नाहीत, तेव्हा पुन्हा निर्माण होणं न होणं हा विषयच नाही. इंद्रलुप्ते भोजः, इंद्रलुप्तावर भोज काय म्हणतात, पित्तम शिरसी संदुष्टम लोमकूपानुगम यदाम, म्हणतात की पित्त शिरामध्ये दुष्ट होतं आणि विशेषतः लोमकूपामध्ये. तदा रोमाणी शिर्यंते तत्र श्लेष्मा नीलोश्रिते, आणि यांनी कफ आणि वातप्रधान यांनी म्हणलं. तद इंद्रलुप्तम इति आहू खल्लीम रुद्ध्यांच केचन, त्याला खल्ली किंवा रुद्ध्या असं पर्याय दिलेला आहे भोजांनी. तर निबंध संग्रह व्याख्येमध्ये काय म्हणतात, रोमकूपानुगम इत्यादी खालित्यम पुंसाम एव न तू योषितम तथाच विधेः अत्यंत सुकुमारांग्यो रजो दुष्टम स्रवंतीच अव्यायामरता. आता इथे व्यायाम असा शब्द डल्हाळ्यांनी वापरला आहे, त्याच्यामुळे तिथे अर्थ बदलणार आहे. अव्यापार असा शब्द विदेहांनी वापरला आहे, त्यामुळे त्याचा अर्थ बदलणार आहे. याचा अर्थ असा की डल्हाळांकडे विदेहाची आलेली जी काही टीका आहे ती वेगळी आहे, किंवा त्याच्यामध्ये काही पाठभेद झालेले असू शकतात. पण याचा परिणाम असा होतो की तो पाठचा अर्थ पूर्ण बदलतो. अव्यायामरता म्हणजे श्रम नाही आहेत, पण ती गोष्ट तेव्हाच्या काळात लागू होत नव्हती, आत्ताच्या काळात लागू होत नाही. त्यामुळे गयदासांचं अव्यापाररत हे मत योग्य ठरतं. शोणितस्य अव्यायामरता यस्मात् तस्मान् खलिती स्त्रिया इति. यानंतरचा 35वा श्लोक, दारुणा कंडुरा वृक्षा केशभूमी प्रपाट्यते कफोवात प्रकोपेण विद्यत दारुणकम तुतम. दारुणक नावाचा व्याधी आहे, दारुण स्वरूपाचं आहे, म्हणजे तिथे भेगा पडल्यासारखे येतात, कंड प्रचंड निर्माण असतो, वृक्ष झालेले असते. कोण? केशभूमी. ही केशभूमी ही अशा स्वरूपात कशामुळे? कफवात प्रकोपेण, कफ आणि वाताचा प्रकोप झाल्यामुळे. त्याला त्यांनी दारुणक असं नाव दिलेलं आहे. थोडक्यात दारुणकचा अर्थ सिबोरिया कॅपायटस किंवा पायटेरियासिस कॅपेटस याच्यासारखं आहे की
केस तिथले निघून जातात, त्वचा कोरडी पडते. म्हणून वाघभट याला शिरोरोगांमध्ये पकडतात की हा शिरोरोगाचा प्रकार आहे म्हणून. याची आपण सुरुवातीला टीका पाहूया गयदासांची. दारुणकंडुः इत्यादी दारुणकम, दारुणकंडुः इत्यादीना दारुणकम तस्य कफवातजस्यापि रक्तपित्ताभ्याम अनुबंधो. ते म्हणतात की कफवाताबरोबरच रक्त आणि पित्त यांचा पण अनुबंध येतो. विदेह वचनात एव ज्ञेयाः. आता विदेहाच्या टीकेमध्ये काय सांगतात, तथा ही विदेहाः, विदेह म्हणतात यद अभ्रपटलाभासम अरजस्कम शिरस्त्वची. अभ्रपटलाप्रमाणे दिसणारी, केस नसलेली शिराची त्वचा, पारुष्यम जायते जंतुः तस्य रूपम विशेषता. परुषता तिथे निर्माण होते. तोदय समन्वितम वातात, वातवर्धन असेल तर तोद निर्माण होतो. सकंडम गौरवम कफात, कफवर्धन असेल तर सकंडू आणि गौरव निर्माण होतो. म्हणजे लक्षण. सपिपासम सदा हरती रागम पित्ता तथा असृजा इति. सदाह दाह लक्षण दिसतं, अर्ती हे लक्षण दिसतं, राग लक्षण दिसतं, कारण पित्त आणि कफाची दृष्टी आहे. तत्रापि सदाहम पित्तात सारथी रागम रक्तात. आरती ही शोणितात भवंती. आरती हे लक्षण रक्तामुळे येतं आणि दाह हे लक्षण पित्तामुळे येतं. तद उत्तम चरके, चरक म्हणतात रक्तम ही व्यम्लता याती तच्च नास्ती न च अस्ति रोग. रक्तामुळे व्यम्लता येते आणि त्याच्यामुळे वेदना येते. त्याच्यामुळे तिथे जर रक्तामध्ये दृष्टी नसेल तर वेदना नाहीत. अत्र तु रक्तस्य पित्तस्य लिंगम निर्दिष्टम अवस्थायाम द्रष्टव्यम. रक्त आणि पित्ताच्या दृष्टीचं जे काही लक्षण त्यांनी सांगितलं आहे हे अवस्थेचा विचार करून मांडलेलं आहे. तर निबंधसंग्रह व्याख्येमध्ये दारुणा इत्यादी, दारुणा कठिणा, दारुण म्हणजे कठीण होते त्वचा, कंडुरा कंडुयुक्ता, प्रपाट्यते म्हणजे प्रकर्षेण पाट्यते, पाट्यतेचं पाठभेदे, प्रपुड्यते म्हणजे पुटपुटा येते असं त्यांनी दिलं आहे, पण तो तिथे काही योग्य वाटत नाही आहे. पित्त रुधिरयोः अपि अनुबंधो, पित्त आणि रक्ताचा अनुबंध आहे. ज्ञेया विदेह वचन. दारुणकम पहा इति लोके. तेव्हा दारुणकला तेव्हाच्या काळात कदाचित लोक पहा असा शब्द वापरत असतील किंवा औपहा असा एक शब्द वापरत असावेत. यानंतरचा एक श्लोक घेऊ आणि आपण थांबूया. अरंशी. अरंशी बहुवक्त्राणी बहुक्लेदिनी मूर्धिनी, मुखाच्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये तयार होणारी किंवा मूर्धाच्या ठिकाणी भरपूर ठिकाण तयार होणारी बहुक्लेद स्वरूपाची. कफासृकम कृमिकोपेन, रक्त कफ आणि कृमी यांचं दोष्टी झाल्याने किंवा त्याला पाठभेदे कफासृक पित्तकोपेन, पण पित्तपेक्षा कृमी हा पाठभेद योग्य मानतो. नृणाम विद्यात अरंशिका, ही अशी निर्माण जी होते तिला अरंशिका म्हटलं. मुखामध्ये किंवा मूर्ध प्रदेशामध्ये निर्माण होणारी किंवा मुखामध्ये म्हणण्यापेक्षा मूर्ध प्रदेशामध्ये तयार होणारी आणि बहुमुखानी, याचा अर्थ असा की त्याला भरपूर मुख निर्माण झालेले आहेत, म्हणजे ओपनिंग्स भरपूर आहेत. जी कफ रक्त कृमी यांच्यापासून दुष्ट होते तिला अरुंशी असं नाव दिलं. टीकेमध्ये विशेष काहीच नाही आहे. अरुंशी व्रणान, अरुंशी बहुवक्त्रा आणि इत्यादींना अरुंशिका एवढंच फक्त दोन्ही टीकांमध्ये वर्णन केलं आहे. यानंतरचा पुढचा भाग जो काही आहे तो आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूया. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.